नमस्कार मित्रांनो, जय मल्हार भक्ती या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मल्हार सप्तशती अध्याय 6वा आणि 7वा बघणार आहोत. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. दृष्टकळी काळाते नाशी, श्रोतीय देत सर्व सिद्धीशी, तेच मल्हारी चरित्र पापविनाशी, सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणासहित, मार्तंड भैरव असे शोभत, त्याहून अधिक परिवारित, मणिमैल्य दैत्य महावीर, दोघे सैन्य महाउन्मत्त, अतिक्रोधे संग्रामी भिडत, वीर सिंहनादे गर्जत, बधीर झाले भूमंडळ, अद्भुत वार करती, कोणाते त्रिशूळ मारिती, खडतर भाले वर्षती, खांडे करती एकमेकाचे, कुंजल कपाळी कपाळ हानिती, अशुद्धे कुकमवर्णे दिसती, लोक सारे भय पावती, कल्पांत झाला मनोनी, शस्त्रादे वाजती सनसनाट, तेने होते हृदयपुट, संग्रामी धीर न धरवे नेट, भय सर्व लोकाशी, आव्हाने प्रतिआव्हाने, परस्परांना देती उभय सैन्ये, मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्य सैन्याला, कोणी नाना रूपे घोती, कोणी विचित्र रूप पालडती, कोणी वाहने बदलती, असुरी ऐसी चेटकी, चतुर्मोठी दैवसेना, दैत्याची डाळ शिजेना, यास्तव मंत्रतंत्र जादूटोना, अघोरी उपाय योजिले, एक वीर शस्त्रघात तुटले, अनेक वीर भूमी पडले, अनेकांचे प्राण हरते झाले, महाक्रोधे करोनिया, जे दैत्य रणी पडले, ते मागुते नाही उठले, शिवगण रणी पडले, ते मार्तंड भैरवे उठविले, पडता देखोनी दळभार, कोपे खवळला मल्लासुर, सारथी असी बोले महावीर, मी वदीन तया सकळा. खडक दृष्ट उवाच. नमन माझे मनी मल्लसुराशी, सैन्यान पुरे आपल्या कोपाशी, मी असे तयार युद्धासी, विडा देई मज आता. खडगदृष्ट युद्धासी आला, असंख्य सैन्य परिवाराला, मद्यपाने उन्मत्त झाला, कुंजर हत्ती रथासहित. शंभू उवाच. आला महादैत्य युद्धासी, घेऊन दैव सैन्यासी, शीघ्र युद्ध करावे यासी. स्वामी कार्तिक तुझ, स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी, आपण पहावे युद्धासी, मी मारीन या दृष्टासी. म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्या समवेत, कार्तिक रणी उभा राहत, मयुराचे वाहन सर्व वर्तमान, विचित्र छत्रे मिरवित. खडगदृष्ट उवाच. तू मार्तंड भैरवाचा बालक असती, सैन्य अनोनी रक्षणासी, सैन्यासमवेत आला आहेसी, षडानना बाळ तू, तैसा नव्हे मी वीर, न धरू सेवकाचा आधार, मी तुम्हाशी एकावी लढणार, लेका लाडक्या गिरिजेचा, माझे तिकट बाण खडतर, तुझे कोमलांग सुकुमार, तुझशी मारशील अपार, निवांत बैसावे दुर्गेजवळी. ऐसा शब्द ऐकिला, कार्तिक महाक्रोधे भरला, सहस्र बाण वर्षताता, त्या महादुष्ट दैत्यावरी, बाण जवळे आले, दैत्याने खडक छेदिले, वर्षावरी निवारिले, अति लागवे करोनिया, दैत्याने संधान केले, स्वामीने आकाशी उडवीन चुकवले, दैत्ये रूपी संधान केले, सवेची 12 बाण सोडिले, तयाने स्वामीसी घायाळ केले, व्याकुळ झाला गौरीपुत्र, स्वामींनी शक्ती सोडली, दैत्ये बाण निवारिली, न सावरता जवळी पातली, वक्षस्थळी आदळली दैत्याच्या, शक्तिघाते विवळ झाला, रणभूमीसी उताना पडला, प्राणांते त्याजिती झाला. खडगदृष्ट महादैत्य. हा दैत्य मारिला रणाशी, सैन्य पळाले दाही दिशी, गण मारिले, अशुद्धाचा पूर झाला, ऐसा खडक दृष्ट वदिला, स्वामी कार्तिक विजयी झाला, सकळ दैवे पुष्पवर्षाव केला, स्वर्गातून तये वेळी. पुढील कथेचा चौरस. उल्कामुखाशी युद्ध करीत, गणेश ते सांगील समर्थाचा दास, गुरुमाऊलीच्या मुखाने. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. मल्हार सप्तशती अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. श्री सनत्कुमार उवाच. स्वामींनी खडगदृष्ट वदिला, मल्लासुर कोपे खवळला, उल्कामुखाशी आज्ञा देता झाला, युद्धा लागा दैवैत्री, उल्कामुख रथारूढ झाला, सकळ सैन्य परिवाराला, घेऊनी रणभूमीसी पातला, महाक्रोधे करोनिया, तया येता देखिला, शंभू तया वरी कोपिला, मग आज्ञा देता झाला,
श्री गणेशास्त त्यावेळी श्री गणेश रथारूढ झाला. गणाचे सैन्य घेऊन निघाला. उल्कामुखासमोर उभा ठाकला सैन्य परिवारासहित. उल्कामुख उवाच, अरे गौरीच्या बालका, सुके खाशी मोदका, येते काय अश्वखा, जाई परतो न माघारी. श्री गणेश उवाच, अरे दैत्य धमासी, उगीच किती बडबड असी. क्षणिक सैन्य मोदकाशी क्षण एकही न लघता. मी आहे शिवाचा बालक, तुमचा झालो अंतक, संग्रामी माझा धाक. तुम्हा सकळ दैत्याशी. ऐसा गणेश बोलता, दैत्य झाला कोपता, तीक्ष्ण बाण वर्षता. रथ तोडी गणेशाचे, गणेश लाजला मानसी, आओ शोनी मग क्रोधाशी. सोडिता झाला आश्वासी, दैत्य घाळ्याला रणभूमी, राक्षस मग काय करी. सिंहाचे रूप धरी गणेश शूळास विदारी, तिकट नखे करोनिया. गजानन महाकोपला, दंड हृदयावरी मारिला, शिरच्छेदता झाला, उडला प्राण दैत्याचा. उल्कामुख सैन्यसी पडता, मल्लकोपे खवळला, कुंतलोमास झाला देता. वेळा युद्धास जावया, कुंतलोम युद्धास निघाला, सवे लक्ष दळभार जाळिला. चतुरंग सेना मिरविला, महावीर बलाढ्य तो, दैत्याला संग्रामास. मार्तंड भैरव पाहून द्यास, आज्ञा देस असे जय नंदीस. जावे तुवा रणभूमीत, नदी संग्रामी निघाला, शिवाचे रूप घेता झाला. त्रिनेत्री पंचवक्री मिरविला, नागभूषणे चंद्रशेखराचा. सुवर्णाचे रथी बैसला, त्रिशूलादी आयुधे सकला. तयाशी कुंतलोम बोलला, रणभूमी तये वेळी. कुंतलोम उवाच, अरे तू शिवासारखा दिसतोसी, तयाची आयुधे घेशी, म्हणून काय शंकर होशी. तू वाहन तयाचे. जयनंदी उवाच, महादेवाच्या कृपे करून शिवस्वरूप पावलो जाण. आम्ही आहो तयाचे गण, आलो वर्धात तुझिया. मग कुंतलोम रागवोनी, ललाटीचा स्वद पुसोनी, धनुष्याला बाण चढवोनी, संधान करता झाला. शतलक्ष बाण सोडिले, अति तिकट ते वर्षविले. जय नंदीवरी टाकिले, महादैत्य रणभूमीस. नंदीने बाण निर्वाणीचा काढला, महाहला हले निर्मिला. सर्व शक्तीने ओढिला, सोडता झाला दैत्यावरी. तो घोंगाळीत जवळी आला, हृदय फोडून गेला, पुष्टी रंध्रे निघून गेला. दैत्य व्याकुळ झाला, दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता, अनेक बाणे वर्षिता. नंदी पराभव पावता झाला तयावेळी, सारथी भूमीवरी पडला, अश्वरथ मुरडिला. ध्वज धनुष्य मोडिता झाला, मुष्टीने जय नंदीचे. देवसैन्य पळाले, दैत्य सेनेस भक्षिले, खडगाते तुरंगा मारिले. सेनेने तयावेळी सैन्य भक्षिले देकोनी, नंदी क्रोधे आवे सोनी. रथ सारथी घेऊनी, सिंहनाद करिता झाला, क्रोत्रे नेत्र धगधगित, प्रलयाग्री सारखा दिसत. शर जाळी ते सोडित, जय नंदी दैत्यावरी. ते शर जाळे काय केले, सैन्य अवघेची मारिले. मग अग्नी बाणा ते काढिला, कुंतलोम्यावरी सोडिला. तो कुंतलोम्याच्या हृदी आदळला, रक्तप्राशन करिता झाला, प्राण घेता झाला. त्या कुंतलोम महादैत्याचे, ऐसा कुंतलोम मारिला. जय नंदी विजय पावला, पुष्पवर्षाव देवी केला. ऋषींनी दिला आशीर्वाद, उल्कामुख कुंतलोम मारिले. गणेश नंदी विजय पावले, आता मनी दैत्य कैसे झुंज. ते परिसावे श्रोते हो. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमो अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.